हे बघा, वाव, काय सुंदर दिसतंय, मस्तच. पाहिलं किती छान. हे बघा. नमस्कार, अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत, लोणच्याची. तर या ठिकाणी तुम्ही हे लिंबूची साल पाहत असाल आणि अमेरिकेमध्ये पिवळे लिंबू नाही मिळत, ग्रीन मिळतात आणि ते पिकवली तरी पिकत नाहीत. 12 लिंबूची सालं आहे, त्याचा रस आपण काढून घेतलेला आहे. तर ही साल आपण फेकून देत असतो. तर आपण ही लिंबूची साल फेकून न देता याच्यापासून आपण लोणचं बनवणार आहोत. यापूर्वी पण मी सालीच्या लोणच्याची रेसिपी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जर पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे आणि त्या पद्धतीने आपण बनवून बघणार आहोत. आणि कसं बनतं तेही आपण बघूया. मग चला तर बनवूया लिंबूच्या सालीपासून लोणचं. तर आपण आता ही साल जी आहे ती मिक्सरला वाटून घेणार आहोत, जाडसर अशी, खूप बारीक पण नाही करायची. चला तर आपण ही मिक्सरला वाटून घेऊया. तर हे बघा, या ठिकाणी ही साल आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे. या ठिकाणी हा लसूण घेतलेला आहे. ह्या खूप मोठ्या मोठ्या कुड्या आहेत. तर हा लसूण आपण लोणच्यात घालणार आहोत, पण आपण ह्या अख्ख्या कुड्या न घालता ह्या आपण चिरून घेणार आहोत, म्हणजे खाताना पण सोपं पडेल आपल्याला. तर असे काप करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण हा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. तर या ठिकाणी हा पाऊण वाटी लसूण झालेला आहे. या कढईमध्ये आपण मेथी आता भाजून घेणार आहोत. 1 चमचा मेथी घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी हाफ टेबलस्पून मेथी घेतलेली आहे. हा 1 मोठा चमचाभर बडीशोप हे आपण भाजून घेणार आहोत. हे थंड झाले की आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी 2 वाटी तेल घेणार आहोत. ही 1 वाटी आणि ही दुसरी 1 वाटी. तर या ठिकाणी 2 वाटी तेल आपण तापत ठेवलेलं आहे. यात आपण हे बारीक केलेला लिंबूच्या सालीचं हे घालणार आहे. या ठिकाणी आपण ही बारीक केलेली लिंबूची साल घेतलेली आहे. यात आपण 1 वाटी लाल तिखट घालणार आहोत. अर्धी वाटी मीठ घालणार आहोत. 1 वाटी मोहरी डाळ घालणार आहोत. यात आपण मेथी आणि बडीशोप वाटून घेतली ते आपण घालूया यात. यात आपण आता हा लसूण घालूया. ओके, आपण आता गॅस बंद करूया. हिंग घालूया थोडंसं, 1 चमच्यावर घालायचं आहे. आणि आपण आता हे तेल यावरती घालणार आहोत. आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. खूपच खमंग असा, खूपच छान असा वास सुटलेला आहे. वाव, दिसायला पण किती भारी दिसते, बघितलं ना. तर या ठिकाणी आपण 2 वाटी तेल घातलेलं आहे. तर आपल्याला अजून यात तेल लागणार आहे. किती छान कलर दिसतोय. यात आपल्याला अजून हळद घालायची बाकी आहे. हळद घातली नाही आपण. खूप गरम तेल होतं त्यामुळे आपण हळद घातली नाही तेव्हा. आपण आता पाव वाटी हळद घालूया यात आणि हे मिक्स करून घेऊया.
कर ग बाबू. त्याचा आवाज आलाच चालू होतं आणि या ठिकाणी हे गरम करून आणले 2 वाटी तेल, ते आपण घालूया. आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया छान. मस्तच, इतका सुंदर वास सुटलाय. वाव, पाणी सुटलंय अगदी तोंडाला. आपण आता टेस्ट करूया. एक नंबर झाले. किती छान. हे बघा, हो ना. हे बघा, या ठिकाणी आपण लिंबूच्या सालीपासून लोणचं बनवलंय. अगदी टेस्टी असं बनून तयार झालेलं आहे. इतका सुगंध सुटलाय. वाव, मस्तच. आणि मी आता टेस्ट पण केलं. खूपच एक नंबर झाले. खूपच छान झालेलं आहे. अगदी एक नंबर झालेलं आहे. हे बघा किती छान दिसतंय ना. हे बघा. तर हे अगदी टेस्टी झालेलं आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. मी असे नवीन नवीन प्रयोग करत असते आणि ते अगदी सक्सेस होत असतात. तर असे वेगवेगळे प्रयोग मी करत असते. तर खूपच टेस्टी होतं. मी आधी पण बनवून बघितले, ते वेगळ्या पद्धतीने बनवून बघितले. त्यानंतर मी व्हिडिओ पण टाकले आणि त्याचा मी आधी पण बनवून बघितलंय, त्याचा व्हिडिओ पण टाकलाय. आणि हे आज नवीन डोक्यात आयडिया आली, त्या पद्धतीने मी बनवून बघितलं. तर हे सुद्धा अगदी अप्रतिम असं झालेलं आहे. तर तुम्ही जर लिंबूची साल फेकून देत असाल तर ती अजिबात आता फेकायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यापासून तुम्ही अगदी चमचमीत आणि झणझणीत आणि टेस्टी असं लोणचं बनवू शकता. आणि हे 5-6 दिवसात मुरतं, पण डायरेक्ट सुद्धा खाऊ शकता तुम्ही. मी आता खाल्लंच, खूप छान लागलं. हे लोणचं तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे. प्लास्टिकच्या बरणीचा वापर करू नका. प्लास्टिकच्या बरणीचा वास येतो आणि तो लोणच्यालाही लागतो. तर नेहमी लोणचं हे काचेच्या बरणीमध्येच ठेवायला पाहिजे, म्हणजे ते छान टेस्टी राहतं. आणि हे थंड झाल्यानंतर भरायचं आहे. तीही एक टिप तुम्ही लक्षात ठेवायची आहे. थंड झाल्यानंतरच हे लोणचं बरणीमध्ये भरायचं आहे. हे बघा, या ठिकाणी हे लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि इतका सुगंध सुटलाय. हातात धरलं तरी पण आणि ओपन केल्यानंतर जास्तच खूपच सुगंध सुटलाय. वाव, खूपच यम्मी झालेलं आहे. आणि हे एवढं लोणचं आहे. तर तुम्ही म्हणाल दाखवलं आधी तेव्हा भरपूर होतं, आता कमी दिसतंय. तर याचं कारण असं की माझ्या मिस्टरांचे मित्र आले होते आणि लोणच्याची त्यांनी टेस्ट घेतली. त्यांना भयंकर आवडलं लोणचं आणि ते म्हणाले मला घरी देणार का. तर त्यांना एक छोटी बरणी भरून लोणचं दिलंय घरी. आणि त्यांना सांगितलं हे आत्ताच बनवलंय, तर हे आता मुरलेलं नाही आहे, पण 5-6 दिवसानंतर हे मुरेल. आणि त्यांना सांगितलं सुद्धा की यात तेलसुद्धा घाला. या ठिकाणी ही काचेची बरणी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे, ड्राय करून घेतलेली आहे. तर चला तर आपण आता यात लोणचं भरूया. या ठिकाणी अजून मी 2 वाटी तेल गरम करून घेतले आणि ते थंड करून घेतले. हे सुद्धा आपण लोणच्यामध्ये घालणार आहोत. चला आपण आता लोणचं बरणीत भरूया. तर हे बघा, हे आपण तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यात ओतणार आहोत. आणि आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. काय सुंदर दिसतंय, मस्तच. पाहिलं किती छान. हे बघा. आणि आपण आता याला झाकण लावूया.
वाईट लावायचे. हे बघा किती सुंदर दिसतंय. वाव, दिसलं? हे बघा, या ठिकाणी लिंबाच्या सालीचे लोणचं मी बरणीमध्ये भरलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल ही तेल किती भरले मी. आपलं जे लोणचं आहे त्याच्यापेक्षा 1 इंच तरी वरती तेल हवं, म्हणजे तुमच्या लोणच्याला फंगल येणार नाही, बुरशी लागणार नाही. ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय. आणि माझा जो केलेला प्रयोग आणि एक्सपेरिमेंट सक्सेसफुल ठरलेला आहे. हे भयंकर टेस्टी बनवून तयार झालेलं आहे. आणि माझ्या मिस्टरांच्या मित्राला पण भयंकर आवडलं, खूप आवडलं. आणि ते घेऊन गेलेत. छोट्या एका बरणीमध्ये मी त्यांना लोणचं दिलेलं आहे. तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. आणि तुमचं हे लोणचं कसं बनवून तयार झालं तेही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या रेसिपीबद्दल काही म्हणजे विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. आणि तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा, म्हणजे माझ्या रेसिपी तुम्हाला ताबडतोब मिळतील. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.